आज आपण बनवत आहोत शेपूचे पराठे। एक जुडी शेपू घेतलेले आहे। आता आपण ही स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक कट करून घेणार आहोत। शेपू ही निवडून धुवून घेतलेले आहे। आता हे आपण बारीक कट करून घेणार आहोत। शेपूची भाजी आपल्याला खायला आवडत नसेल तर आपण हे असे ह्याचे पराठे बनवून खाऊ शकतो। हे बघा, हे एकदम बारीक कट करून घेऊ आपण। आता आपण हे पाटी काढून घेऊ। शेपू आपण बारीक कट करून घेतलेले आहे। त्यामध्ये आपण चाळलेले गव्हाचे पीठ टाकून घेणार आहोत। आपण वाटी 2 वाटी सुद्धा घालू शकतो। पाऊण चमचा हळद, पाऊण चमचा जिरे, काश्मीरी पूड आपल्या तिखटीप्रमाणे, आलं लसूण पेस्ट 1 चमचा आपण टाकून घेऊया, पांढरे तीळ 1 चमचा, हिंग अर्धा चमचा, कस्तुरी मेथी, अगदी थोडा ओवा, ह्यामध्ये आपण टाकून घेऊया लाल मिरचीचा ठेचा। आपण हिरव्या मिरचीचा पण ठेचा घालू शकतो। चवीनुसार मीठ, भरपूर अशी कोथिंबीर। आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊ। आपल्याला लागत असेल अजून थोडंसं पीठही आपण घालू शकतो। आपण हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मळून घेऊ, अगदी चपातीला मळतो अशा पद्धतीने। ह्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो एकदम बारीक करून सुद्धा घालू शकतो। आपण हे मळून घेतलेलं आहे। आता थोडंसं तेल लावून आपण 1-2 मिनिटं ठेवू याला आणि नंतर आपण पराठे बनवायला घेणार आहोत। आता आपण गोळे बनवून घेऊ। आपण हे पीठ घेतलेलं आहे, पीठ लावणार आहोत आणि लाटून घेणार आहोत। आता आपण हे लाटून घेऊ। आपण हे लाटून घेतलेलं आहे। आता आपण हे भाजून घेणार आहोत। आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे। आपण थोडंसं तेल लावून घेऊ। आणि हा पराठा आपण आता भाजून घेणार आहोत। वरून थोडंसं तेल लावू। आता आपण हा पलटी करून घेणार आहोत। बघा किती हिरवा हिरवा गार असा हा पराठा झालेला आहे। दोन्ही साईडने आपण चांगला भाजून घेणार आहोत। हा भाजलेला आहे। आता आपण हा काढून घेऊ। अशाच प्रकारे राहिलेले सर्व पराठे आपण शेपूचे बनवून घेणार आहोत। आपण हे शेपूचे पराठे बनवलेले आहेत। आपण असेच शेपू खाऊ शकत नाही, तो गव्हामध्ये मिक्स करून घातला की सगळेजण आवडीने खातील। तुम्हीही नक्की बनवा। खाण्यासाठी पौष्टिक अशा आहेत। लहान मुलं अशाच प्रकारे शेपू खात नाहीत। आपण हे पराठ्यामध्ये मिक्स करून केले तर ते नक्की आवडीने खातील।